माझी मुलगी परत येणार नाही, पण दुर्घटनेचे सत्य तरी सांगा. एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील मैथिली पाटीलच्या आईची मागणी. एअर इंडियाच्या AI-171 विमान दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले, तरी अंतिम चौकशी अहवाल जाहीर न झाल्याने मृतांच्या कुटुंबियांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत उरण तालुक्यातील न्हावा गावची कन्या आणि एअर इंडियाची हवाई सुंदरी मैथिली पाटील हिचाही मृत्यू झाला होता. या विमान दुर्घटनेत एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर 1 वर्ष उलटूनही नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने मैथिलीच्या कुटुंबियांनी सरकारकडे सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. माझी मुलगी परत येणार नाही, पण या दुर्घटनेमागचे सत्य देशासमोर यावे, अशी भावनिक प्रतिक्रिया मैथिलीची आई प्रमिला पाटील यांनी व्यक्त केली. 1 वर्ष झालेलं आहे. आम्ही खूप दुःखात आहोत आणि या भावना आता मीडियात मार्फत मांडत आहोत की या सर्व गोष्टीचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि पूर्णपणे याचा न्यायनिवाडा करून जनतेला आपलं सरकार ठोस आहे आणि त्या सरकारने योग्य ते खबरदारी म्हणून पुढे या घटना होऊ नये यासाठी हा अहवाल प्रसिद्धी करण्यात यावा की कशामध्ये हे घडले अपघात, एवढीच मी विनंती करतो. ॲक्च्युली 12 जूनला 2025ला मैथिलीचा मृतदेह जेव्हा आला त्यानंतर जो जनाक्रोश होता तो पाहिल्यानंतर आम्ही सगळेच आलो होतो. कारण ती मैथिली ही माझ्या सख्या भाचीची मुलगी आहे आणि आज पूर्ण 1 वर्ष होत आहे. तिला श्रद्धांजली वाहत असताना ती ज्या कुटुंबात होती ती खूप कष्ट करून कुटुंब पुढे आलेला होता आणि तिच्या नोकरीला लागण्याने ती एअरोस्टेस झाल्यामुळं त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण होता. अशा वेळेला कालाचा जो घात झालेला आहे त्यामध्ये मैथिली गेल्यानंतर त्यांचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जे काही त्यांचं जे मिळणार होते ते टाटा वगैरे तर मिळालं असेल, परंतु शासनाकडून जे काही दखल घ्यायला पाहिजे ती त्या पद्धतीने घेतली नाही. काल आजच आमची जी चर्चा झाली त्यावेळेला ती आईने आणि वडिलांनी ती खंत व्यक्त केली की 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा जी काही चौकशी नेमली होती त्याचा अहवालसुद्धा आजपर्यंत आला नाही. तिने खतखत व्यक्त केली. माझी सुद्धा अशीच विनंती राहील शासनाला की किमान आज वर्ष होत आहे, वर्षपूर्तीच्या दिवशी तरी शासनाकडून काहीतरी आम्हाला या दुर्घटनेची माहिती कसं झालं, काय झालं, त्याच्यामध्ये काय घातपात होता किंवा तो हादसाच होता, काहीतरी आपल्याला ती माहिती मिळायला पाहिजे. मैथिलीचे मामा जितेंद्र म्हात्रे यांनीही चौकशी अहवाल तातडीने जाहीर करून कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी केली. तसेच मैथिलीच्या बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरी देऊन कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी कुटुंबियांनी शासनाकडे केली आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.